आपल्याला. आणि हा फायनली आपण आपली गाय दिली आहे. जस्ट कापितो आणि ती गवत आहे ना, आज आपलं शेवटचं वैरण काढी राहणार पण त्या गायला परवडलीच नाही रे, पण ती काहीच परवडली नाही आपल्याला. हा आपण गाय दिली होती बा, हा त्यावेळेस मी मध्ये टाकता व्हिडिओ नव्हता काढला, कारण की आज सीन झाला होता. काही टायमाला मम्मी चाललं होतं अक्कल नाही अक्कल नाही अक्कल नाही, त्याच्यामुळे मम्मीचं काय असं काहीतरी झालं. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 10:30 आणि कालपर्यंत आपली मोटर होती ती बिघडेल होती आणि आपल्या आंब्याखाली पण बुच्च फेकलं होतं. सकाळी जायना पाहून ये बुच्च आणलं, ये बसून पाहायचंय, विहिरीवरती जायचंय, भरपूर कुटाण्याची काम आहे. जर पाणी जर नाही आलं तर आपण नळी जोडून पाणी काढावं लागणार आहे आपल्याला. आणि हा फायनली आपण आपली गाय दिली आहे. जस्ट सकाळीच तिचा व्यवहार झाला होता. मी नाही दाखवलं कारण की मेन व्यवहार नव्हतं दाखवायचं मला, त्याच्यामुळं मी नाही दाखवलं. आता मी चाललोय वावरामध्ये. चप्पल किती दिली काय दिली ते जाऊ द्या मला द्या, फक्त एवढंच सांगतो का आपल्याला परवडली नाहीये. जस्ट पाणी बिनी पाजून घेऊ आणि जाऊ वावरामध्ये, पाहू पाण्याचं काय काय नाही, भेटू थोडा टायमाला. फायनली पोरांनो शेवटचं पाणी आणि शेवटची आपली वैरण काळी ती दुपारून येणार आहे आणि घेऊन जाणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला तिला वैरण काळी आणावं लागल. आणि हा पाहू ती जर बुच्च्याचं म्हणजे जर तिडलं, जर ते आईनं आणलं ते बुच्च जर बसलं ना तर ते करील आणि आधी विहिरीवरती जाईल. हे पाहू नंतर ते बुच्च कुठं ठेवलं का मी. हा मम्मीन ते जाणार आहे कामाला. वाढू दे ना, ते येईल काम. हिच्या बदल्यात बहुतेक ना आपण दुसरी वासरी घेऊ शकतो किंवा नाही पण घेऊ शकतो. माझं म्हणणं आहे नाही घ्यायची, पण पाहू आता, शेवटी यांच्या हातात राहतं ते सगळं. आपल्याला काही नाही, खोंड वाढू दे की निघवत आणि तुम्हाला तिकडे जायचंच आहे ना, मग तसंच ते दोन्ही काम होऊन जातील. भेटू वावरात गेल्यावर. आधी बुच्च सीन का झाला, पाणी पाजायचं होतं. दम काढ ना, आता सीन का झाला, पाणी पाजायचं होतं. जर ते नाही जोडून जर ते पाणी जर नसतं काढलं आपण, आज मला शेजारून पाणी व्हावं लागलं असतं कुठून तरी. टोपी घालतो, शर्ट घालतो आणि वावरात जातो. बुच्च होतं ते नाही बसलं, पण ठीक आहे, तिकडे काहीतरी जुगाड केलाय आपण. मी इथंच गिनी गवत कापणार आहे, पण माझी ती पण माझी ते मोटरीचे झटे मी पितो, मगच गवत कापितो. आणि ते गवत आहे ना, आज आपलं शेवटचं वैरण काढी राहणार आहे पण त्या गायला परवडलीच नाही रे, पण ती काहीच परवडली नाही आपल्याला. व्यवहार विहिरीवरती आलो होतो आणि पाणी जे आपल्याला काढायचं आहे ना, ते दुसरंच कोणाच तरी पाणी आहे, ते नाही आपल्याला माहिती. मी म्हणत होतो ना मोटर उखडेले पाईप तिकडे पडेले, मोटर दुकानात नेऊन टाकेले. बस थोडंसं पाणी काढलंय, आय होप जाईल असं मला वाटतंय. काल आपल्याला ना दुसरं कोणतरी पाणी काढून दिलं होतं, तर त्यात ते बुच्च गायब आहे. हा सीन आहे आपल्याला. मोटरीचा पाईप आणि केबल सगळं पडेल इकडंच. बहुतेक आज मोटर येऊ शकते, पण मग नाही पण येऊ शकते. बरोबर, म्हणजे हायली चॅनल सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जर ब्लॉग बघितला असेल तर. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सध्या मान आहे ना बोलायचं. मी कॉक तर फिरवला होता, पण एकदा असा सीन झाला. आता परत मी तिकडून इकडे येऊ राहिलो, असा सीन झाला का पाणीच नाही येते. बहुतेक आहे ना ती तिथं वेगळंच काहीतरी सिस्टेम पाहणं. मी नेहमीच आपला कॉक फिरवला होता. ठीक आहे, आता ते घरी आले पाहू आपण काय नाही तर मग सरळ नळी जोडून घेऊ. निघा तोडी तो एखादी कवडी आता ती आणला व्यवस्थेवर आणि घरी घेऊन जातो. मी आता घरी आलो होतो, जस्ट तोंड धुतलं. मम्मी जायले कामाला, ते काहीतरी कांदे भरायचे होते वाटतं, ते कोणाच तरी तिकडे जायले. मम्मी गायला गवत टाकून देऊ डायरेक्ट आता आहे ना संध्याकाळी, म्हणजे ते आल्यावर भेटू. आता ते कधी तर आता वाजले 2 आणि हा जी आहे ती घरी आली. जस्ट त्यांचं काम झालं, म्हणजे कांदे भरायला जायला होती ना, दुपारची सुट्टी दिली त्यांना, ती घरी आली आज लय दिवसातून. हा आपल्याली मोटर अजून नाही आली आणि आमची वाली उद्याकडं इतकी फळफळ होणार आहे पाण्याची. आणि जी टाकी भरली होती ती संपली होती, नवी जोडता नाही आणि आपल्याला काय आणायला पण अजून नाहीये. जस्ट मम्मी घरी आली होती. चहा पाण्याचं नियोजन असू शकतं आता. चहा पाणी पिऊन त्यांना परत जायचं आहे कामाला. 3 चहा पिऊ जायचं असेल तर तुम्हाला चहा पिऊ पोरांनो. मम्मी तिथं जाणार आहे, संध्याकाळी गाई पण जाईल, त्याच्यामुळे आपलं वैरण काढीचं पण लय वर्षात ताण जाईल असं म्हणू शकतो आपण.
नाही रे तस काही नाही, पण मग आता काय करू शकत नाही. तर गाय न्यायला आली होती. सोडू का? तुम्ही थोडं देणार तुमचं जरा. हा मोरकी बदलून घेते का? उठू का? उठव बरं, उडी मार ना. पळती बरं दिली. हा का? हा नाही नाही मोरकी हे बदलू राहिलो. वरच तुमच्या टाकून घ्या. दुसरी घ्यायची की नाही वासरी? पाहू ना ते आलो. पप्पा आले कुठं जायचं बाहेर? ते तिकडं कुठतरी जाईल त्या झाडाखाली. नंतर घ्यायची ना तुम्हाला. हा चला सोडून घेतो वासरी ना, गाडी मीठ टाकून घेतो. 8,000 शेळी तरी येते का? कोलगेवर 10 ला 15 ला मावशी. वंड्याला मार्केट राहतं वंड्याला. आणि चढवणार कुठे ही सोडून देते पालखी खाली टेकत आपण. टेकत आहे का? बरं चढून घेऊ मग भेटू आपण डायरेक्ट. आता व्लॉग 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 लाईफस्टाईल व्लॉग तुम्हाला नाही प्रत्येक बहुतेक लोकांना माहित नाही राहते या गोष्टी. ठीक आहे, नवीन राहते प्रत्येक ठिकाणी. 2 तारेट लावू बरं का, एक मोरकी लागल. नाही रे बा, सोडून घेतो. हा काहीच नाही का, तुमचं सोडून घ्या. अवचारेट इड नाही या इड लावू ना आपण हे. नाही काय करा, वंड्या काय ना मार्केट राहते. ताकद नाही ना मार्केट. ताकद नाही आणली ना तुम्ही तिला. ताकद नाही मग एवढी अंगावर आहे आता किती ताकद त्या पाहिजे. कोणला दिल्या? दुसरं 2 होते लहान, ते देऊन टाकले. त्यांना मोस होत्या अहो. त्याच्यामुळे ते देऊन टाकले आम्ही. त्याच्यावर दिले. जस्ट पोरांनो पूजा झाली. आता ही गाडी इथून सोडू आणि हा टाकून घेऊ. हे बंद करतो. जर ही जर पळाली ना लय मोठा ताण होईल. आता वाजले 3 आणि आपण नाही का पाणी आलंय फायनली. आपण नाही का सकाळी तिथं ते बोळा ते जुगाड केला होता आणि लाईट गेली होती. तर ते तेव्हा पाणी नाही आलं, ते आत्ता पाणी आलं. तिन्ही मोटर चालू केली ना, मग आपल्याला फायनली टाकीला पाणी आलं. वाटलं नव्हतं त्यानं पाणी येईल म्हणून, पण ठीक आहे फायदा हे ठरलं. हा सीन असा आहे पोरांनो, मी पाणी काढलं होतं पण यांचं काही ते एवढं पाण्यामध्ये मन भरा ना. आपण तर जुगाड केलं होतं, थोडं थोडं पाणी येत होतं पण यानं लागत होतं जास्त पाणी. ती मोटर आहे ना तिसऱ्याची चालू आहे, ते बंद करायचंय. आता ते जायले तिकडं, मला पाठवलं पाईप पाहायला. आमची वेळी ते पाणीचीच गणगण चालू आहे. आता मग आहे पाईपाचं एखादं तुकडा आहे का गिडा? हा ते पाईप जाळून आणि त्याला ती कपलिंग करावं लागल आणि मग ती त्याच्यामध्ये घालावं लागल, मग ती पाणी घरी येईल. त्यात ते एक बुच्च घेऊन जायला. अगं आहे तुम्ही सकाळी मग आणायला सांगायचं ना बुच्च. हा काय राव सगळं टायमाला सुचत पोरांनी आणला. काल पण बुच्च जायला एखाद्याने घेऊन आणलं असतं. बुच्च आणायला किती 10, 15, 20 रुपयाचं काम आहे ते. आता इडं घरकी मारायची काम आहे. हे बा घरी पैप नाही. आता मला डायरेक्ट वावरात जावं लागल. त्या उसाच्या सरीमध्ये जाऊन पैप आणावं लागतील, तेवढा तुकडा. आपण त्या दिवशी बाहेर लावले होते ना या इथं, तिथूनच आपल्याला एक छोटाच तुकडा सापडला. म्हणजे पाण्याची आपली गणगण चालू आहे पाहून ते एका बुच्च्या पै. हे बा हा एक आंबा आहे, त्याच्या पुढचा तो एक आंबा आहे ना, तिथंच ते पैप बसू राहिले जाळून पोळून. हा तुकडा इडून कट करायचा आणि मग ते 2 जण ते बुच्च्यानं इड लावायचे. चला ते जोडून घेतो, भेटू आता डायरेक्ट. तर मी आलो होतो विहिरीवरती, कारण की तुम्हाला मी दाखवलं होतं घरी का पाणी त्यानं जास्त काढायचं होतं. इथं जस्ट कॉक फिरवला आणि आता परत चाललोय मी घरी. परत एकदा घरून 2 गरके मारले बरं का वावरात, एकदा पैप आणायला आणि एकदा आता इकडं कॉक फिरवायला. फायनली पोरांनो पाणी गेलंय. आता मला याचं टेन्शन आलंय का इकडून मी पूर्ण कॉक दाबेले, सगळे बारे बंदे. जर आंब्याखाली जर बुच्च फेकलं परत त्यासाठी घालावं लागतील, पण ठीक आहे आता घरी. तर आता वाजले 7 आणि फायनली पोरांनो आपलीवाली मम्मी घरी आली आहे. जस्ट ती जायला होती कांदे निवडायला, आता तिची सुट्टी झाली फायनली. हा आपण काय दिली होती बा. हा त्यावेळेस मी मध्ये टाकताना व्हिडिओ नव्हता काढला, कारण की आज सीन झाला होता का काही टायमाला मम्मी चाललं होतं अक्कल नाही अक्कल नाही अक्कल नाही. त्याच्यामुळे मम्मीचं काय असं काहीतरी झालं का मला म्हणजे सांगूच शकत नाही पण असं काहीतरी झालं. मम्मी पूर्णपणे पट्टा फिरला होता. त्याच्यामुळे मी नंतर काही शूटच नाही केलं. म्हणलं होऊन जाऊ बरोबर नाही यायचं आपलं, त्याच्यामुळं मी काही जास्त शूट नाही केलं. मम्मी गेली तिकडं स्वयंपाक करायला. चला या व्लॉगला मी इथं एंड करतो. इथं बघितलं असेल तर लाईक करा ना, चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करा.